नमस्कार मैत्रिणींनो, चला तर बघूया या रेग्युलर साडीला आपण आणखी आकर्षक सुंदर पद्धतीने कशी नेसता येईल. तुम्हालाही अशी साडी नेसायला आवडेल तर मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला आपल्या रेग्युलर साडीप्रमाणेच उजव्या बाजूने आपण साडी नेसण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण कंबर आणि पोटाभोवती आपण साडी गुंडाळून घेतली आणि साडी नेसत असताना प्रत्येक वेळेला फिनिशिंग देणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण सगळ्यात आधी साडीच्या निर्या करून घेणार आहोत. निर्याही आपण रेग्युलर करतो त्याच पद्धतीने करून घेतोय आणि निर्या खोचून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा फिनिशिंग देऊन घेतलीये. तुम्ही बघताय त्याप्रमाणे निर्यांपासूनचा जो काठ आलेला आहे तर तिथपासून आपण पदराचा जो भाग आहे त्याच्या निर्या करत आहोत आणि अशा प्रकारे ही पद्धत मला खूप सोपी वाटते. यामध्ये आपण ज्यांना ही साडी वेअर करून देतोय तर त्यांना विचारून आपण पदराची जी साईज आहे ती कमी जास्त ठेवू शकतो आणि खूप फिनिशिंग मध्ये सुंदर अशा आपल्या निर्या तयार झाल्या. तुम्ही बघताय की आपण हा जो पदर आहे तर तो डाव्या खांद्यावरून समोर घेतलेला आहे आणि समोर घेतल्यानंतर या पदराची जी लेंथ आहे तर ती ऑलमोस्ट आपल्या गुडघ्यापर्यंत आलेली हवी, जेणेकरून आपण जो बाजूने काठ घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पदर पुरेल. तर सुरुवातीला आपण जी पदराची बॅक साइडची बाजू आहे तिथे ही पुन्हा एकदा व्यवस्थित निर्या करून घेऊ आणि पदर आपल्याला आणखी थोडा मोठा घेण्याची गरज आहे. तर पदर घेताना बिलकुलच मनात शंका ठेवू नका, आपल्याला असा लांब लचक मोठाच पदर लागणार आहे. आणि इथे पिनअप करून घेतल्यानंतर मी वेळोवेळी प्रत्येक बाजू व्यवस्थित फिनिशिंग मध्ये करून घेत असते. शेवटी तर आपण फिनिशिंग देतोच, पण जर आपण साडी वेअर करत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक जो प्लेस आहे तो जागच्या जागी फिनिशिंग देत राहिलो तर आपल्याला साडी खूप चापून चोपून आणि छान पद्धतीने नेसता येते. सो इथे तुम्ही बघताय त्याप्रमाणे ज्या फ्रंटच्या निर्या आहेत तर त्या मी एका मागोमाग एक अशा सेट करत मारवाडी पद्धतीने हा पदर पुढे घेतलेला आहे. परंतु आपण गुजराती किंवा मारवाडी पद्धतीमध्ये हा जो पदर आहे तो ब्लाउजला लावतो. इथे ब्लाउजला न लावता आपल्याला आपल्या डाव्या कमरेकडून अशा प्रकारे पिनअप करून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थितरित्या खेचून टाईट पिनअप करून झाल्यानंतर आता मात्र आपण पुन्हा एकदा फिनिशिंग देऊन घेऊ. ही साडी घालण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची साडी चालेल, अशी कोणतीही अट नाही की आपल्याकडे साडी काठापदराचीच हवी किंवा पैठणीच पाहिजे. तुम्ही इव्हन सिल्क साड्यांमध्ये किंवा डिझायनर साड्यांमध्येही हे ट्राय करू शकता. जितकं पतलं सूत असेल तितकी ही साडी अजून चोपून चापून आणि छान पद्धतीने बसेल. लुक कंप्लीट झाल्यानंतर तर तुम्ही नक्कीच बघू शकता की ही साडी किती सुंदर दिसते. परंतु अशा प्रकारे व्यवस्थितरित्या प्रत्येक स्टेप मध्ये फिनिशिंग देत राहणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपली साडी खूप चापून चोपून आणि छान बसेल. जो आपला मागचा भाग आहे तर तिथेही आपण व्यवस्थित एका मागोमाग एक निर्या सेट करू आणि गरज पडल्यास तिथेही आपण पिनअप करू. ही साडी वेअर करत असताना आपल्याला जास्त पिनांची गरज पडू शकते, परंतु जर चापून चोपून छान साडी आपल्याला वेअर करायची असेल तर आपल्याला पिनांचा वापर करणं गरजेचं आहे.
तर बघा अशीच सोपी पण आकर्षक साडीची पद्धत आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. ही साडी नेसण्याची पद्धत कॉमन नसल्यामुळे जर तुम्ही वेअर केली तर नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये खूप उठून दिसाल. आणि सध्या तर लग्नसराईचं सीझन भरपूर जोरात सुरू आहे. तर इव्हन ब्राईडसाठीही आपण या पद्धतीने साडी वेअरिंग ट्राय करू शकतो. तर सेफ्टी पिनांच्या मदतीने आपण आपल्या साडीला खूप सुंदर फिनिशिंग दिलेली आहे. आपली साडी नेसून पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.